तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती जी आहे ती 190वी जयंती आहे आणि 125वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ती आपण इथं संयुक्तपणे साजरी करताय। एक गुरु आहे, दुसरे शिष्य आहे। शिष्य कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर। गुरूंचं पठण करायचं, वाचन करायचं, पारायण करायचं हे बाबासाहेबांनी कधी केलं नाही। त्यांनी गुरुच्या सगळ्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास केला। त्यावेळेस फारशी पुस्तकही नव्हती तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर। आणि तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी सत्यशोधक मुवमेंट उभी केली तिचे परिणाम या समाजावर काय झाले त्याचा अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी केला। तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी मुवमेंट इथे सुरू केली महाराष्ट्रामध्ये तिचा प्रभाव संपूर्ण भारतभर कसा पडला ते पण बघितलं पाहिजे। या सत्यशोधक मुवमेंटचा प्रभाव इतका जबरदस्त होता की या सत्यशोधक मुवमेंटच्या प्रभावाखाली राजे सुद्धा आले। छत्रपती सयाजीराव गायकवाड असतील, छत्रपती शाहूराजे असतील यांच्यावर सत्यशोधक मुवमेंटचा प्रभाव होता आणि एवढा प्रभाव होता की जेणेकरून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना 1902 साली 50% राखीव जागा त्यांच्या संस्थानामध्ये त्यांना ठेवाव्या लागल्या। लक्षात घ्या, आज आपण 15-20% 25-27% राखीव जागांसाठी भांडणं करतो, मारामारी करतो, दंगली घडवतो, पण 50% रिझर्वेशन बहुजन समाजासाठी ठेवणं आणि तेही 1902 साली ही फार मोठी क्रांतिकारक घटना आहे आणि ती केवळ सत्यशोधक मुवमेंटच्या प्रभावाखाली झालेली घटना आहे। लक्षात घ्या, आणि एवढंच नाही, सत्यशोधक मुवमेंटच्या प्रभावाखाली स्त्रिया मुक्त व्हायला सुरुवात झाली। स्त्रियांच्या गुलामगिरीतून स्त्रिया मुक्त व्हायला सुरुवात झाली। छोटी मुलगी मातंग समाजाची सावित्रीबाई फुलेंच्या शाळेची विद्यार्थिनी आणि ती छोटी मुलगी जेव्हा एक निबंध लिहिते तेव्हा छोट्या वयामध्ये आणि त्यावेळेचे पुरोहित, सनातनी, ब्राह्मण यांना प्रश्न विचारते धर्माबद्दल, धर्मग्रंथाबद्दल। ताराबाई शिंदे एक मराठा समाजाची विधवा स्त्री, बुलढाणा जिल्ह्यातली एक मराठा समाजाची विधवा स्त्री स्त्री पुरुष तुलना नावाचं एक पुस्तक लिहिते आणि हे पुस्तक जर आजही जर तुम्ही वाचलं तर अंगावर काटा येतो, इतकं क्रांतिकारक पुस्तक ताराबाई शिंदेने लिहिलं। हा सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता। शेतकरी मुक्त व्हायला सुरुवात झाली। शेतकऱ्यांचे मोठमोठे आंदोलन त्या काळामध्ये सत्यशोधकांनी घडवून आणले। सावकारांच्या विरोधात, जमीनदारांच्या विरोधात सातारा जिल्ह्यामध्ये। आणि एवढंच नाही की ज्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेस याचा जन्म जेव्हा होत होता 85-86 साली, 1885-1886 त्या काळामध्ये तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनावर आणला की ज्यावेळेस ही राष्ट्रीय सभा जी होती ही 2-3 वर्षाची पण नव्हती, लहान बाळ। त्यावेळेस तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं की हे जे पाण्यामध्ये जे बाळ आहे